विद्यार्थ्यांनो, नमस्कार. सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका याकरता आपण जे व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे. तुमचा जो सिलेबस दिला आहे त्यामध्ये माहितीचा अधिकार हा देखील टॉपिक त्यामध्ये आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अधिकार यावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे समाविष्ट आहेत? ऑप्शन आहे 4, 5, 6 की 8. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, 6 प्रकरणे यामध्ये आहेत. पुढील प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती कलमे समाविष्ट आहेत? 29, 30, 31 की 32? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, 31 कलमे समाविष्ट आहेत. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे? PSI मुख्य 2014, 19(1)A, 19(1)B, 19(1)C की 19(1)D? तर सांगा याचे योग्य उत्तर काय असेल? राईट आन्सर आहे ऑप्शन ए, 19(1)A. पुढील प्रश्न, केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? श्री रंगनाथ मिश्रा, श्री वजाहत हबीबुल्ला, श्री सत्यनाथ मिश्रा की श्री शैलेश गांधी? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, श्री वजाहत हबीबुल्ला. पुढील प्रश्न, मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत नसेल तर ती माहिती पुढील किती वेळेत दिली पाहिजे? 24 तास, 48 तास, 1 आठवडा की 15 दिवसात? तर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती 48 तासात दिली पाहिजे. ऑप्शन बी योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम सर्वप्रथम कोणत्या राज्यात पारित झाला? राजस्थान, तामिळनाडू, केरळ की महाराष्ट्र? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू, 1997. तर अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. सहाय्यक आयुक्त याकरता जे तुम्हाला टेक्निकलचे 60 प्रश्न विचारले जाणार आहे त्यामध्ये हा सिलेबस आहे. या सर्व टॉपिकवर आधारित 2500 प्रश्न, नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट फक्त 499 रुपयामध्ये देतोय. ही ऑफर पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर 999 प्राइस होऊन जाईल. ज्यांनाही हवं असेल त्यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर 19,000 प्रश्न आणि 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 499 मध्ये उपलब्ध करून देतोय. यामध्ये सामान्य आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे आणि अपडेटेड आहेत. ज्यांना दोन्ही कोर्स परचेस करायचे असेल दोन्हींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतात केंद्र सरकारने माहितीच्या अधिकाराचा अधिनियम संमत करण्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने आपला माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता. महाराष्ट्र सरकारचा हा अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? ऑप्शन आहे 2001, 2002, 2003 की 2004? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2002. पुढील प्रश्न, सामान्य जनतेच्या लोक प्रशासनाविरुद्धच्या तक्रारी यांचे प्रभावीरित्या निवारण करणे शक्य व्हावे या हेतूने ॲम्बुड्समन ही संस्था जगात सर्वप्रथम कोणत्या राष्ट्राने निर्माण केली होती? स्वीडन, स्वित्झर्लंड, जर्मनी की युनायटेड किंगडम? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वीडन. यानंतर पुढील प्रश्न, केंद्राचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अस्तित्वात येण्यापूर्वी भारतातील किती राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम संमत केला होता? ऑप्शन आहेत 12, 18, 9 की 7? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, 9 राज्यांनी. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारचा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा खालीलपैकी केव्हा संमत केला गेला? ऑप्शन आहेत 5 जून 2005, 15 जून 2005, 2 ऑक्टोबर 2005 की 12 ऑक्टोबर 2005? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 15 जून 2005. पुढील प्रश्न, जागतिक पातळीवर माहितीचा अधिकार अधिनियम बनवणारा खालीलपैकी पहिला देश कोणता? अमेरिका, चीन, जर्मनी की स्वीडन? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्वीडन. यानंतर पुढील प्रश्न,
खालीलपैकी कोणता देश माहितीचा अधिकार अधिनियम पारित करून असा अधिनियम पारित करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे? चीन, रशिया की अमेरिका? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम संमत करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? ऑप्शन आहे 53, 56, 59 की 60वा? तर लक्षात घ्या, माहितीचा अधिकार अधिनियम संमत करणारा भारत हा जगातील 56वा देश ठरला. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात माहितीचा अधिकार अधिनियम प्रत्यक्षात लागू झाला? ऑप्शन आहेत 15 ऑक्टोबर 2005, 22 ऑक्टोबर 2005, 12 ऑक्टोबर 2005 की 28 ऑक्टोबर 2005? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, 12 ऑक्टोबर 2005. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत माहितीच्या अधिकाराचा उल्लेख प्रथमच करण्यात आला होता? 9वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना, 11वी पंचवार्षिक योजना की 12वी पंचवार्षिक योजना? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 10वी पंचवार्षिक योजना, जी 2002 ते 7 मध्ये आली होती. पुढील प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे हे खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितले आहे? कलम 9, कलम 10 की कलम 12? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कलम 12. यानंतर पुढील प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार केंद्रीय माहिती आयोगाची रचना खालीलप्रमाणे असेल? ऑप्शन ए, एक मुख्य माहिती आयुक्त तसेच 4 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त. बी, एक मुख्य माहिती आयुक्त तसेच 5 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त. सी, 1+10 आणि डी, 1+15? तर केंद्रीय माहिती आयोगाची रचना आहे ऑप्शन सी, एक मुख्य माहिती आयुक्त तसेच 10 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त. यानंतर पुढील प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरिता कोण अर्ज करू शकतो? प्रत्येक नागरिक, परदेशी, सामुदायिक मंडळ की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, प्रत्येक नागरिक. पुढील प्रश्न, केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे प्रमुख कोण असतात? ऑप्शन आहेत ऑप्शन ए, भारताचे राष्ट्रपती, बी, केंद्रीय गृहमंत्री, सी, भारताचे पंतप्रधान की डी, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारताचे पंतप्रधान. यानंतर पुढील प्रश्न, राज्य माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य असतात? ऑप्शन आहेत विधानसभेचा विरोधी पक्षनेता, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता, 3, मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि 5, विधान परिषदेचे अध्यक्ष. तर यापैकी 1-3, 1-2-3, 1-3-4 की वरीलपैकी सर्व बरोबर? तर याचं योग्य उत्तर आहे विधानसभेचा विरोधी पक्षनेता 1 आणि ऑप्शन 3, मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री इतके सदस्य असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, हे जे सहाय्यक आयुक्त टेक्निकल मटेरियल आहे ते तुम्ही नक्की परचेस करा, तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. तसेच नॉन टेक्निकलचं मटेरियल आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता. हे दोन्ही कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. तसेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच दुसरं जे यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स हब त्याला देखील सबस्क्राईब करा, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.